अरे यांच्यावर कसा काय राग करतोस तू? अगं म्या कुठं राग काढतोय हा? एकदा विचारलं म्या नाही म्हणलं, आता सारखं सारखं घेऊन बसल्यावर डोसक्यात जात नाही वय? अरे मला तर वाटतं या घरातली समधी माणसं अशीच आहे. वय तुझी बी बायको तसलीच. एक घेऊन बसली का एकच, तो बाळ्या बी तसलाच. लगीन करायचं म्हणलं तर भेटायला तयार नाही गडी. अगं असा कसा भेटत नाही तो? रातच्याला येईलच की. हा. तुळशी माय, काय चुकत आहे माझं? काय करू म्हणजे माझं आणि बाळू मामाचं लगीन होईल? तूच सांग काय तर. आमच्याच्याने काय होत नसेल तर तू काहीतरी कर. बाळू मामासनी तयार कर लग्नासाठी. काय बी कर, पण हे लगीन होऊ दे. ओ सत्यवा, देवी आई. वय इतकं दिस म्या तिला वश करायचं म्हणत होतो, पण आता माझ्याच्यानं काही होईना. शेवटी बाळ्याचाच पाठ लागणार तिच्या कडेला. अयो मग देवप्पा आधी सांगायचं नाही का? सुपारीच होऊ दिली नसती. अहो आधी वाटलं सुपारी झाली तर ती वेळ गावातच येईल म्हणून सुपारी होती. अयो मग आता त्यांचं लग्न झाले तर? तेच तर होऊ द्यायचं नाही. अयो, असे कसे होऊ द्यायचे नाही? अयो तेच हवं नाही, पण देवी आई आपल्या बाजूने या पाहिजे. अयो पण कसं शक्य आहे देवप्पा? त्यांची सुपारी फुटली आहे आणि आज आणि उद्या त्यांचं लग्न होणारच की. अयो, तेच म्हणून तर तू मस्ती सांगतो हाय. माझं गुरु वाटवर हाय तीच. वाटवरच आहे, यात काय नाही. अहो त्या परीस तुम्हीच काहीतरी करा की. अय्या हे कुणासनी समजू देऊ नका. दुसऱ्या कुणासनी समजलं तर त्यो देवी आईला आपल्या बाजूने वळवल आणि बांधून घालल. अयो, ती देवी आई आहे म्हटल्यावर तिला बांधवून कसे ठेवणार म्हणते मी. अयो देवी आईला बांधता येत, कसं? ते सांगन माघारी. आता देवी आईला आपल्या बाजूनं कसं करायचं ते बघा. बाळू आणि देवी आईला एक होऊ द्यायचं नाही. अयो आता तुम्हाला जमलं नाही देवप्पा, आम्हाला कसं जमणार? म्हणून तर तुमच्याकडे आलो आहे. आपण मिळून करू काहीतरी. अयो मिळून काहीतरी करू. मिळून करू. रडा, पण आता रडून काय उपयोग आहे? पण काय करू म्या? मी सांगत होतो ना का बाळ्याला पाठीशी घालायचं बंद कर, तेव्हाच ऐकायला पाहिजे होतं. आता काय होणार आहे? अव तेव्हा त्यो लहान होता, पाटलं सुधरल. तुझ्या वाटण्या पाहिजे झालंय समज. असं काय ऐकायचं नाही, समजा आपल्या मनासारखं करायचं. अरे घरात येणाऱ्या नवरीनं जेवण केलं हाय, पण अन्नाचा घास नाही कोणाच्या पोटात, आणि ते बी एका माणसामुळं. एवढा एकेकोरपणा चांगला नाही. मला बी समजत हाय वो. तरी मी बाळाला पाठीशी घालतेसच की तू. नाही, आता म्या त्याला पाठीशी नाही घालणार. मला बी हे समजा नाही पटलं. तू यूज दे मोर. या बी तेच म्हणतोय. जावई बापू पंचाकडे जायचं म्हणतात. पंचाकडं नाही ना, आता ती येळ नाही यायची.
आज रात्री तर तो घरला येईल का नाही? हा, कुठे जाणार आहे? किंवा आला का त्याच्या संग बोलायचं. हा आपल्यासाठी नाही पण सत्तीसाठी तरी बोलायला पाहिजे. एवढं स्वस्ती आहे चुकी आहे तिची. बराबर आहे तुमचं. मला बी सत्तीचं दुःख समजतं आहे. पण आपण त्याचं सांत्वन करायला पाहिजे का दुःखात भर घालायचे आपणच? पण म्हणून काय दात काढत बसायचं का त्यांच्या मोर? ती एकदा हे लगीन होतंय ना असं झालंय मला. होणार. सुपारी झाली तसंच हे लगीन बी लावून द्यायचं. ह्यो तर काय लग्नाला तयार नाही आणि आपण जबरदस्तीने तयार करतो हाय तेव्हा एवढं व्हायचंच की. घाईवर येऊन हाय चालायचो. थोडी तर कळ काढायला लागेल. अजून किती कळ काढायची? हाय का? अहो आता समधीच चिडलेली हाय तेव्हा तुम्ही रागराग करून हाय चालायचं. नाही तर आधी तेल घातल्यागत होईल. तुम्ही बोलला का जावई बापू बोलतात, समधीच बोलत्या. बोलाय ना ग वय. बोलायचं पण समधी एक साथ बोलून चालेल का? हा, तुम्ही तुमच्या रागाचं घेऊन बसला हाय पण तुमच्या बोलण्यामुळं सत्तीला किती त्रास होईल याचा विचार केला? हे लगीन तर होणारच आहे. बाळूची आय हाय म्हणून आता बी मी बाळूचा विचार करीन असं नाही. त्याचा विचार करायच्या आधी 10 वेळा मी सत्तीचा विचार करीन. तेव्हा काय बी झालं तरी हे लगीन होणार. हे तुळशी मोर दिवा लावून काय होत नाही. ह्यानी मनावर घ्यायला पाहिजे. होय की आता त्याच्यावर बोलून काय होणार आहे का? जे देवाच्या मनात असेल तेच होईल. देवाच्या मनात नाही, आता आपल्या मनात आहे तसं होईल. हा आम्ही ठरवलं आहे पंचाकडे जायचं. होय. बघा काय करायचंय ते करा. मला आईची आठवण येते आहे. मी आता विचार बी केला आहे की घराकडे जावं म्हणून. तुम्ही बघा तुमचं काय ते. त्याची काय गरज पडायची नाही. आज रात्री बाळू येईलच. आय झोपायचं नाही, नाही. दार उघडी ठेवायची. बाळू आले की लागलीच बैठक होणार बघ. बस अहो काय पण कवा धरण थांबलो हाय इथं. अय्यो असू दे रे, तुला काय काम आहेत? तो रामा म्हणत होता तर लागलीच बोलला आहे म्हणून. अय्यो तुला काहीतरी सांगायचंय रे. माझ्या लग्नाची तुझ्या लग्नाचं नाही रे, बाळूच्या लग्नात. याच्या लग्नाचा पत्ता नाही त्याचं काय सांगायचं. हे बाळूचं लग्न कोणाबरोबर ठरलं आहे तुला ठाऊक आहे त्या? काय पण तू मला विचारता. अहो त्याच्या सुपारीला मी स्वतः पुढे होऊन समधी काम केली होती आणि मला ठाव नसल होय. अय्यो तुला जे माहित आहे ते खरं नाही बघ. हा म्हणजे मला गंडवलं आहे काय? म्हणजे बाळूचं लगीन गंगीच्या पोरी संग नाही ठरलं का? अय्यो तिच्याच बरोबर ठरलं, पण ती कोण आहे ठाऊक आहे? कोण? बाळूची भाचीन कोण? अय्यो नाही नाही, देवप्पा ज्या देवी आईला शोधतो आहे तीच आहे ती. देवप्पा आणि मंगळू आले होते वाड्यावर. ते सांगत होते बाळू आणि सत्यवाचं लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून. अहो काय सांगता का पण? तू जे ऐकलंच तेच सांगतोय रे पोपटा. बाळू आणि सत्यवाचं लग्न होऊ द्यायचं नाही आता. काय चालले आहे? तुम्हाला किती वेळा सांगितले रात्रीच्या वेळी असे कुणालाही घरी बोलवत जाऊ नका म्हणून. कोणलं बी? कोणलं बी? अहो तात्या आहे म्या तात्या. बघा पण तुमच्या मोर
तुमच्या मोर मला परक केलं हो. अयो यो किती नाटक करतोस रे तात्या. वैजंता मीच बोलवलं तात्याला. कशासाठी? अयो ते देवप्पा आणि मंगळ आले होते सांगायला. बाळू आणि सत्यवाचं अयो ते देवी आईचं लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून तेच सांगायला. त्याने काय होईल म्हणते मी? अयो काय होईल म्हणजे देवप्पाने सांगितले म्हणून सांगितले. देवप्पाने सांगितले आणि तुम्ही ऐकले. आपला काय फायदा त्यात? अयो याचा मी विचारच केला नाही वैजंता. बघा बघा पंच अक्का हाय म्हणून समजा चालला आहे. आपला फायदा कसा करून घ्यायचा ना याचा विचार करा जरा. अयो तो देवप्पा देवी आईकडून त्याची सगळी कामे करून घेणार. त्याआधी आपण आपली कामे करून घेऊ. अय्यो अय्यो हा समध्याच्या आधी आपण माझं लगीन लावून द्या म्हणत आहे. तात्या गप्प बस जरा. याच्या लग्नाचं बघा आधी काहीतरी. अय्यो बघतो देवी आईला सांगून बघतो. लग्नाचा विषय काढू नको रे बाबा. नाही तू सारखं जायचं नाव का काढत आहेस? काय करावं काय बी समजणं झालंय बघ. मला आयाची लय आठवण येते आहे. काय करायचं ते समजना तर मी सांगते ते कर. थांब इथं. का? न्यायांचं बोलणं ऐकलं होतं की आता लगीन केला बिगर आपण इथून जायचं नाही. मला काय नग आहे होय? मग थांब गुमान. जायचं नाव काय काढू नग. पर बाळू मामा ऐकतील का? ते ठाव नाही. पण आता बाकीचे गप बसायचे नाही. आजी बी म्हणत होती की काहीतरी होईल. मग थांब. पण मी थांबून काय करू? मी ठरवा आणि बोलवा की मला. अगं तू समोर असलीस की समजा लवकर होईल असं वाटतंय बघ मला. आयाला बी कोणी सांगावं धाडला नाही. आया यायला पाहिजे होती. मग काय झालं असतं? अगं तिने दंगा करून समद करून घेतलं असतं. आजी आणि बाबी काय कमी आहेत का? यांच्याच्यानं होईना. आया असती तर तिने आजीला बोलवून करून घेतलं असतं. पण आता पंचाकडे जायचं म्हणतात. होईल काहीतरी. काय बी करा आणि लवकरात लवकर लगीन लाव म्हणाव. आता बाळू मामा येत्याल त्या बैठक करायची आहे. वैजंता तुला काय वाटतं आपण आपली कामे करून घ्यायची? तुमची कुठली कामे? अयो तेच की गोऱ्या सरकारी माझं पद वाढू दे. अयो आणि ह्या गावात दुसरा कोणी आला नाही पाहिजे म्हणून मीच राजा आणि शिवाय गुंडप्पाचे लग्न. होय. अयो याचं पण धनधान्याने कोठारे भरून जाऊ दे. सोन्याची कौले लागू दे माझ्या वाड्याला. अशी सगळी कामे. अय्यो हे सगळं देवप्पाकडून कबूल करून घ्या आधी. अयो हे केल्याशिवाय मदतच करणार नाही असंच सांगतो. अय्यो अय्यो कुणाला मदत करणार नाही म्हणतो मी. अय्यो ऐकलं की काय म्हणतो मी? काळजी करू नका काहीही ऐकलेलं नाही मी. काय म्हणत होतात? कुणाला मदत करणार नाही. काही नाही आमचे असेच बोलणे सुरू होते. ते बाळूच्या लग्नाचं चाललं. अय्यो बोललास का रे पोपटा? वाटलंच होतं मला असंच काहीतरी असणार. तुम्ही माझ्या लग्नाचं सोडून त्या बाळूच्या लग्नाचं एवढं मनावर का घेताय म्हणतो मी. अय्यो तुझ्या पण लग्नाचं घेतलं की रे बाबा मनावर. स्थळ पण बघितलं. अय्यो वाड्यावर कधी पण पत्र येईल त्या स्थळावरून. हा मग त्यावर लक्ष द्या. बाळूच्या लग्नावर नको. बाळूच्या लग्नावर लक्ष देण्याचे वेगळे कारण आहे. ते राजकारण तुला नाही समजणार.
नसेल समजत, पण मला एवढं समजतं की तुम्ही बाळूच्या आयुष्यात एवढं लक्ष घालणं बरोबर नाही. आणि काहीही झालं तरी बाळू माझा बालमित्र आहे. बराबर मला बराबर बोलत आहेत. अय्यो तात्या, तू तर काही बोलूच नकोस. तुझ्यामुळेच सगळं घडतं बघ. मी काय केलं? काय केलं? गावातल्या भानगडी येऊन अप्पांना सांगतोस, त्यांच्या डोक्यात काही बाई भरवतोस. नाही नाही, मी नाही सांगत, तेच बोलत मला. आणि बातम्या घेऊन यायला मी तेच सांगते. यो यो हे तर त्या काही सांगतोस. तुम्ही सांगत नाही होय मला समजे काम. तू निघ तात्या, जा म्हणतो मी. आज कुठं असतं का? असू दे असू दे. पेटी घेतो. पेटी असू दे असू दे. अय्यो अप्पा, त्या तात्याला सांगा फार येत जाऊ नकोस इकडे म्हणून. अय्यो, सगळ्या गावावर लक्ष ठेवणं मला शक्य नाही रे, म्हणून असे कान डोळे ठेवावे लागतात सोबत. अय्यो, मग गरज काय आहे त्याची म्हणतो मी. गुंडू बस कर. आम्ही ऐकून घेतो म्हणून काही बोलतोस. विसरू नकोस, मी इथे आहे अजून. अव्वा, तरीही चुकीचं चालू आहे. काही चुकीचं चालू नाहीये. आम्ही जे करतो आहोत ना ते बरोबर आहे. अय्यो. तू लक्ष घालू नकोस. अय्यो, ते काहीही असो, पण बाळूच्या नादाला लागणं तोट्याचं आहे. बाळूला मी चांगला ओळखतो. तो चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट आहे. अय्यो, हा काय ओळखतो बाळूला? म्हटलं असेल असेच. तुम्ही फार लक्ष देऊ नका. देवप्पाला कसे सांगायचे ना त्याचा विचार करा आधी. अय्यो, सांगावं तर लागेलच. लग्न पण मोडावं लागेल. काय आविष्य, कोणी वेतन काही बी बोलून जात. आजपासून नसत्या चौकशा बंद, पेटवा पेटी बंद. का माझ्यासाठी करतो का मी? माझ्यासाठी करतो. हे, आजपासून बंद. अरे बळू, घरचे हुडकते निगड काय करतो? पेटाय पाहिजे, पेटाय पाहिजे. अरे बळू, अरे कुठे आलास का? तू काय वासावर असतोस का रे माझ्या? माझं माझं चाललो होतो, तू दिसला म्हणून थांबलो. वाय वाय, जसं का मी तुला ओळखतच नाही. अरे मी आपला असंच आपुलकीनं चार दोन गोष्टी. बस बस, लय हसू नगस, पुण्यांदा रडायला लागल. हे बाबा, आज कशाला बोलतो? चांगलं चाललं आहे, चालू दे की. अरे चालू दे की, म्या कुठं नाही म्हणतो हाय. अरे म्या नुसतं सांगतो हाय, माझ्या आडवा आला. तुझं काय खरं नाही बघ. नाही येत बाबा, नाही येत. जा घरी. अरे तुझ्या घरचे हुडकतेत तुला. तिकडं चाललो हाय म्या. हा जा. असं रात्री बरं फिरत जाऊ नका कुठं. माझं काय जी सोडून माझं लगीन होत नाही. आता तुझं लगीन होतं तर घिना करून जिलबी लाडू खाऊ घाल ना जरा. तू सांगणार होय मला? नाही बाबा, मी आपलं लाडू जिलबीसाठी म्हणलं, बाकी माझं काही म्हणणं नाही. बरे, तुझ्या लग्नात जिलबी लाडू कावा खाय घाल? हा, माझं काय बाबा, माझं लगीन नाही होईल, कशातच काही नाही अजून. म्या एक सांगू का तात्या? अय, मार खायचं तेवढं सांगू नको बघ. अरे नाही, त्या पंचाकडनं तुझ्या लग्नाचं होत नसल तर आपण बघूया का? अरे माझ्या लग्नाचं तू बघणार? होय, मग माझं लगीन होईन, होईनच. लय दिवसांनी आज चांगली झोप लागल. बाळू बाळू जातो मी. हा, मध्ये येत नाही. काय झालं जावई बापू?
अहो काय व्हायचं पोटात कावळं वरडत्या. मग जेवून घ्या की. कसं जेवायचं हं? समधी उपाशी आहेत. ह्यात काय आहे एवढं? तुम्ही घ्या जेवून. नग नग बर राहील. डोळ्यावर झोप दिसते हाय. झोपा तरी मग. अहो कसं झोपायचं हं? पोटात काय नसल्यावर झोप येत नाही बघा. ऐका, म्हणून म्हणलं खाऊन घ्या, तर ते बी नाही. कसं करून ठेवलं आहे बघा त्या बाळ. झोपता बी येत नाही, जेवता बी येत नाही. तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे. हा, आराम करा. बाळ आला का उठवतो मी. आणि नाही उठवलं म्हणजे काय करायचं हं? पुण्यांदा जायचा तो. उद्या पुण्यांदा उपाशी राहायला लागल. नाही, तसं काय नाही व्हायचं. मी आहे की जागा. बा तुम्ही दोघं बी झोपा, म्या राहतो जागा. नग नग तू पाणी घेऊन जा, दे मग पाणी. दाजी काय तर खायला बी आणू का? खाया नग फक्त पाणीचा. बर. त्या बाळूला हुडकू हुडकू दमलं बघा. हं? पाय बी दुखायला लागला. माझी गंगी असती तर पाय दाबून दिला असतं तिने. घ्या, पाणी, घ्या, घ्या. आता बरं वाटतंय. पाण्याने म्हणजे कसं झोप बी लागायची नाही. आजे अगं झोप आली असेल तर झोप की. काय म्हणाली? अगं म्हणलं झोप आली असेल तर झोप. नाही मला नाही झोप आली. तुला झोप आली असेल तर तू झोप. अव झोपा तुम्ही. बाळू आला का सांगतो की. हा बाळू आला? कुठं आहे? अव आला नाही, आला का सांगतो. नाही कवा येणार आहे? तुम्ही काय म्हणले होते रातच्याला येईल म्हणून. है या तर पाहिजे होता आता पतूर. बा ना सकाळ धरणं काय खाल्लं बी नाही. आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्या बाळाला उपास घडलाय. त्या बाळ्यामुळेच उपास घडलाय. सत्य हे बाळा, असं खिडकीतनं बाहेर बघून काय होणार आहे. तर काय करू? या रात्री बी झोपली नाही, दिवसभर काही खाल्लं बी नाही, आणि आता बी जागी आहे. झोप की वाई. नाही झोप नाही. बर झोप नाही तर राहिलं. ये बस इथे. अगं ये की. मला ठाव हाय समधी माझीच वाट बघतात. सरळ सांगून बघितलं तरी समज नसत्यास. आता गेल्यावर बी समधी लगीनच करणार. ह्यांच्याशी तंटाच कराय ना ग. ह्यासने जीवन झोपायच लावतो म्या. सकाळच्याला बघू काय करायचं आणि काय नाही ते.
कवा आला? ठीक आहे आत्ताच आलो म्या. बर जेवाय वाढ, लय भूक लागली आहे मला. या इथं आम्ही सकाळपासून उपाशी आहे आणि यासनी आलं की जेवाय पाहिजे. अहो तुम्ही कशा पाय उपाशी आहे? जेवायचं नाही वय? तुझी वाट बघत होतो बाबा. तुझ्या बिगर घाशाखाली घास उतरत नाही ना. बरं समधी जेवायचे आहेत, चला की जेवून घेऊ. आता नाही, आधी बोलायचं आहे. वय बैठक सुरू झाली का काय? नाही आत्ता आला हा यो, याला जेवाय पाहिजे. अहो मलाच नाही, तुम्ही समधी बी जेवला नाही. चला जेवूया, सकाळच्याला बोलता येईल. नाही नाही, सकाळच्याला बिकाळच्याला काय नाही, आत्ताच्या आत्ता बोलायचं. अहो आता बी तेच बोलायचं आहे आणि सकाळच्याला बी तेच बोलायचं आहे की. नग 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 पुण्यांदा गायब व्हायचा तू. याचं काय बी ऐकत बसू नका. काय असेल ते आता बोलून घेऊ. हवा पर त्यो म्हणतो आहे ना व बोलीन म्हणून. हा म्या का बोलाय नाही म्हणतो हाय वय? असं असेल तर मग जीवन घेऊ. सकाळपासून काय खाल्लं नाही, पोटातले कावळं वरडायला लागायचं. मग आधी पोटभर खायचं, त्या बिगर सुचत नाही बोलायचं. वय असं आहे म्हणती काय? ए तू का बोलण्यात गुतवू नका. अरे नाही बा, खरं ते सांगतो हाय म्या. चला जेवाय घ्या. इतकं बाळू म्हणतो आहे तर बोलू उद्याच्याला. पर कुठं जाऊ नका हा. नाही जात, पण हा उद्या समधी सकाळी लवकर उठा म्हणजे झालं. हा आता तर तयार झाला आहे ना व बोलाय, तर आता उगा कुणी ताणू नका. हा चला जेवून घेऊ. सत्ते म्हणलं होतं ना व, तुळशी आहे मोर दिवा लावला समद नीट होत आहे. बघ झालं ना व. माझी यातनं सुटका करायची नाही, असंच ठरवलं आहेस तर. बरं चल वाडा आहे घे. चला चल. काल सांगितलं तरी बी झोपले आहेत अजून. आय बा आणि दाजी बी. मी ह्यासनी सांगितलं होतं का सकाळी लवकर उठा म्हणून. मी बोलायला तयार होतो, तर आता हेच उठले नाहीत, त्याला काय करणार म्या? आता चाललो म्या.
गुंडू कसला विचार करतो आहेस? काहीतरी चुकीचं चालू आहे, कसं थांबवावं ते समजत नाही. चुकी तुला कोणी काही बोललं का रे गुंडू? नाही, तुमच्या पदामुळे मी चुकलो तरी मला कोणी काही बोलायला येत नाही. हुकूम चालतो माझा गावात. अय्य हो, म्हणून आपण काहीही केलं तरी चालेल असं नाही ना. गुंडू तुला नेमके काय बोलायचे आहे? गावचा पंच म्हणून मला जर गाव सांभाळायचं असेल तर आधी एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा लागेल म्हणतो मी. कोणाचं करणार बंदोबस्त? तात्यासारख्या लोकांचा, जे लोक इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगतात त्यांचा. अय्यो ए गुंडू, तात्या असं कधी करणार नाही आणि इकडच्या गोष्टी तो तिकडे जाऊन कधीच सांगणार नाही. आणि राहिला प्रश्न तिकडच्या गोष्टी इकडे सांगण्याच्या, त्या मीच त्याला सांगतो म्हणून तो करतो. अय्यो अय्यो अप्पा, त्याची काही गरज नाही म्हणतो मी. गाव चालवायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत असा अर्थ होत नाही. गुंडू तुला आमची पद्धत आवडत नसेल पण त्याला काही पर्याय नाही. आधीच तर गोऱ्या सरकारमुळे सत्ता हातात राहिली नाही अय्यो आणि वर लोकांवर धाक ठेवायचा नाही म्हणजे कसे चालेल? अव्वा, हेच मला समजत नाही. गाव चालवायचं म्हणजे लोकांवर धाक ठेवायचा असं कसं म्हणतो मी? तुला शेवटचं सांगतो, एकदम फायनल. तुझ्या हातात जेव्हा सगळा कारभार येईल तेव्हा तू तुझ्या पद्धतीने कर, मला काही सांगू नकोस. माझ्या हातात आहे, मला जे योग्य वाटेल तेच मी करणार. तुला पटो न पटो. अय्यो माझा मी विचार करत होतो, तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. अय्यो निघून गेला. हा असा का वागतो आहे काही समजत नाही बघा. अय्यो समजायचे काय त्यात वैजंता? त्या बाळूच्या नादाला लागून आपल्या विरोधात चालला आपलाच गुंडू. मग आपण काही करायचे नाही का? अयो काय करणार? बाळू सोबत राहू नको सांगितलं तर ऐकत नाही. लहानपणी ऐकत नव्हता, आता तर मोठा झाला, कसा ऐकणार? मग आपण काही करायचे नाही? अय्यो गुंडूला काही करायचं नाही, बाळूचं कटा काढायचं. बाळूचा हा गुंडू बाळूला कधी भेटायला जातो काही कळत नाही बघा. अयो ते मलाही माहिती नाही, पण बाळू घराच्या बाहेर पडता कामा नये. नाही तर गावातूनच बाहेर गेला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. अय्यो तात काही नाही. बाळ म्हणलं बा लगीन लावून देत. एकीकडं पंच, एकीकडं देवप्पाचा गुरु, एकीकडं बाळू. आता काय लगीन झाल्या वाचून राहत नाही. बाळू पुढं चाललंय. बाळू थांब, थांब, अरे थांब, आलंच मांजर आडवं. थांब, अरे मला काय झालं? काल तर चांगला बोलत होता, लगीन लावून देईन म्हणलं. गडबडीत असं चांगलं आहे बाळू. अरे हे काय झालं? अरे भांडणं बिंडणं लागले काय? बघून या. अरे हाय का नाही कोणी? मायप्पा अरे समजा गपगार झालं. जावई बापू,
भीमा आहे का कोणी? हा? हा? पुन्हा डोसक्यावर आलं तरी झोपले काय समजे? आहे तर गेले. अय मयप्पा, अय मयप्पा उठ ना. अरे तात्या काय सकाळ सकाळ सकाळी सकाळी अरे उन्हा डोसक्यावर आली अजून झोपले तुम्ही? हा? काय सांगतोय? मग बघ की बाहेर. भाई की मग काय झोप लागली काय समजा ना. भीमा अरे उठ सकाळ झाली. अरे सकाळ झाली उठ. अरे सोपू दे की. कशाला कालवा करता रे? जावई बापू उठा सकाळ झाली. ए तात्या आता तू स्वप्नात बी यायला लागला. अहो मला तुमच्या स्वप्नात यायला आवडत पर सपन नाही खरंच आलो आहे म्या. उठा उठा ना. उठा सकाळ झाली. वय अहो ते दार खिडक्या थाड 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 वाजत होते वाऱ्याने. मी आलो गपकन थांबले. म्हणलं काय झालं बघा तर तुम्ही खुशाल झोपेले. अरे काल दिसभर समधी बावला उडकीत होत. जेवली बी नव्हती कोणी, दमली होती. रात्री बाळू आला तेव्हा कुठं जेवला आणि समधी झोपलीच. असं झालं होय. तरी म्हणलं असं तर कधी होत नाही बा. कस काय झालं ते बाळाला जाताना पाहिलं म्या. त्याला हाक मारली मी थांबला बी नाही तो. मग इकडे येऊन पहा म्हणलं दरवाजे खिडक्या वाजायला लागले. धसकन झालं काळजात. म्हणलं भांडण बिंड झालं काय. म्हणलं जाऊन पहा तर तुम्ही झोपेल. बाळ्याला जाताना बघितलं म्हणजे? बघितलं म्हणजे का? बघितलं म्हणजे बघितलं जात होत तो. ए तात्या कुठे गेला बाळू? आव जावई बापू ते का मला सांगून जातो का कुठे गेला? गेला. काय झालं? अरे त्याच्या संग बोलायचं होतं. रातच्याला म्हणला की सकाळच्याला बोल आणि सकाळी उठून गेला तो आम्ही उठायच्या आधी. अर म्हणजे बोलणं झालं नाही काय तुमचं? ए तात्या उगा आगी तेल वाचू नका आता. नाही आय सत्ते बाहेर या. झोपलात का काय? बाहेर या. काय करतात काय माहिती. काय झोपलात का काय तुम्ही? अगं सकाळ झाली आहे बाया निघून गेला. आय सत्ते बाहेर या. झोपलात का काय? बाहेर या. काय करतात काय माहिती. काय झोपलात का काय तुम्ही? अगं सकाळ झाली आहे बाया निघून गेला. बाळू गेला म्हणजे कुठे गेला? अहो कुठे गेला म्हणजे काय ठाव. यो तात्या सांगत आला होता. हो म्या नाही सांगत आलो. म्या फक्त जाताना बघितलं त्याला. मला घेऊ नका तुमच्यात. ए तात्या तुझा आता. वय वय जातो म्या. रातच्याला तर लय गोड बोलत होता तो आणि आता कुठे गेला निघून?
तरी मी सांगत होतो आत्ताच बोला म्हणून. हा एवढं गंडविल असं कुणाला ठावा होतं? स्वतःहून बोलूया म्हणला. मला वाटलं लग्नाला तयार होईल म्हणून. अरे मी सांगत होतो का नाही, ऐकायचं नाही. हा तुम्ही तर असं बोलायला लागला जसं काय आमची चूक आहे बघा. असं नव काहीतरी होणार हे ठाव होतं मला. ठाव होता तर मग झोपायचं नव्हतं. आता उगा तंटा करू नका. त्यांनी रातच्याच सांगितलं होतं का उद्या लवकर चला उठा. वय सकाळी लवकर उठा म्हणले होते बाळू मामा. हा आणि वाट बघून गेला असं. आता त्यो तर काय करणार. म्हणजे आम्हाला जाग नाही आली म्हणून तो निघून गेला. हे बराबर आहे वय. तसं नव्हं. तू पुण्यांदा त्याची बाजू घेते सुंदरा. बाजून हाय घे पण ते स्वतः म्हणाला होता का नाही का बोलू म्हणून. आणि रात्रीच सांगितलं होतं का लवकर उठा. अरे मग उठवता येत नव्हतं का काय? आता कुठं उडकायचं त्याला? अगं आयो म्हणजे पुण्यांदा उपाशी राहायचं का काय? आणि पुण्यांदा त्याला हुडकाय जायचं का काय? नाही नाही असं काय बी करायचं नाही. मग काय करायचं? हा खाण्यात काय घातलं बितलं नव ना? काय बी काय बोलता हाय. मग समजेच कसे डाराडूर झोपले. एकाला झोप येत समजेच झोपले. अहो तसं असतं तर बाळ्या बी झोपला नसता का? वय त्याला एकल्याला बरं कशी जागी? नाही अरे समजेच कशी झोपले. समधी दमली होती म्हणून झोपली असत्याल. अरे काय आयुष्यात पहिल्यांदा दमलो होतो काय? तो तात्या हाका मारू मारू फार घाईला आला होता. तुम्हाला बी किती हाका मारले उठला तुम्ही. काय झालं काय समजना झालं. हो काय झालं ते सोडा. आता काय करायचं ते सांगा. बाळू तर गेला निघून. आत्ताच गेलाय तो. पाठीशी बघून या तुम्ही. हवा कुठं गेला ठाव आहे का? सापडायचा का तुम्हासनी? वय की मग करायचं तरी काय? काय रुक्मिणी अक्का लय दिवसांनी दिसला. अगं मग काय घराकडे लक्ष द्यायला नको काय? आता काय काळजी करायची हो. लेकीचं लग्न तर झालं मोठ्या घरात. अय्यो तिचं लग्न मोठ्या घरात झालं म्हणून आम्ही काय कमवायचं थांबवायचं का काय ग? हा ते बी आहेच म्हणा. बाकी तुमच्या सगळ्यांचं कसं चालू आहे? चाललंय. आणि लग्नाचं कुठपर्यंत ग? पाहिजे तसं पोरगा मिळायला पाहिजे की ना ग? पण पाहिजे तसा म्हणजे कसला मुलगा पाहिजे तुला? पोरीनो जरा कामाकडे लक्ष द्या की ग. कामाकडेच ध्यान आहे आमचं. कामाकडे ध्यान आहे म्हणे आमचं. तुम्ही विचारलात ना हो कसला पोरगा पाहिजे? याच्यासारखा देखणार रुबाबदार पाहिजे. बाळू सारखा? होय कसला देखणं दिसतोय. त्याच्या नादाला लागू नका. बाळू आहे तो. त्याच्याबद्दल विचार करताना त्याच्याबद्दल काही बोलताना मनात पाप किंवा गैरविचार येऊन देऊ नका.
नाहीतर चांगलं होणार नाही बघा तुमचं. बरं. हेनरी, हेनरी, उठा, सकाळ झाली. झोपताय काय? अयो वैजंता, रात्रभर झोपच नाही बघ. रात्रभर झोप नाही यायला काय झाले? अयो तिजोरी भरलेली आहे, धनधान्यांनी कोठारे भरलेली आहेत. अयो तू आहेस, अयो गुंडू आहे, तरी चित्त थाऱ्यावर नाही माझं. का काय झाले? एवढा कसला विचार करताय? काही दुसरी भानगड तर नाही ना बाहेर? अयो असती तर बरं झालं असतं बघ. काय म्हणालात? अयो तू असताना मी बाहेर भानगड कशी करणार वैजंता? महादेवाचं नाव घ्या जरा सकाळी सकाळी. अयो नको नको, महादेवाचं नाव घेतलं तर अयो एकदम बाळूच येतो डोळ्यासमोर. हा? काहीतरीच काय? अयो खरं तेच सांगतो वैजंता, त्या शिवलिंगाची शपथ. अय्यो अय्यो. म्हणजे काय रे तात्या? तात्या, सकाळ झाली की वाड्यावर आलेच पाहिजे का? अख्खा पण कसं सांगू आणि काय सांगू काही समजा ना बघा. हे बघ तात्या, एक तर पुढून सांग नाहीतर मागून सांग, पण सांग. काय आरडाओरडा चालला आहे रे तात्या? अहो छोटे मालक, मी आता येत होतो तर पाहिलं दुरून तर बाळू घराच्या बाहेर चालला होता. मग ते आता निघून गेला. मग मी जवळ जाऊन बघितलं तर थाड 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 संत दार खिडक्या वाजत होते. म्हणजे घरात कोणी नव्हतं का? तेच तर बघा, मी पुढे गेलो, आवाज दिला, पण आवाजच दिला नाही. तर मोर जाऊन बघितलं तर समजे झोपेल होते. ये तात्या, खोटं बोलू नकोस बघा. तुमची काय गाड्या शपथ घेऊन सांगतो, थारा ठूर झोपले होते समजे. पुढे पुढे सांग जरा. पुढं काय एवढा आवाज होऊन बी ते उठले नाही, पण मी गेलो ना आवाज दिला तर बरे उठले. काहीतरी गोंधळ आहे, मी बघून येतो. अय्यो वैजंता, हा बाळू काहीतरी चिटूक करतो बघ. आप्पा, खरं काय ते मी सांगतो, आलोच. काय ते बाळू खायचा सुद्धा नाही बरं काय. ठीक आहे. नुसतं गप बसायचं हाय का काय करायचं हाय? काय करायचं? ज्याच्यासाठी आलो होतो तो गेला निघून. तो गेला म्हणून काय गप बसायचं हाय का? हा? त्याच्या मनागत वागायचं होतं तरी तुम्हाला आलो कशाला? बराबर आहे तुझं. आता लई झालं यांचं. आता आपण गप बसून चालायचं नाही. ओ सासरे बुवा, आता काय करायचं? तुम्हाला जे वाटेल ते करायचं, बाकी काय बोलत नाही मी. तुमचं काय मत आहे? आता मी तर काय बोलू? नसल बोलायला तर राहू द्या. आता मी बघा काय करतो ते. म्हणजे काय करणार आहे? समजल की आम्ही काय वाटावर पडलो आहे का? आमच्याशी असं वाघ आहे. थांबा की. जाऊ बापू, अहो जरा थांबा की. हे बघा, तुम्ही आता मला थांबवू नका. पण कुठं चालला आहे? हे बघा, बाळू आपला ऐकलं असं मला काय वाटत नाही. म्हणून सुपारीचे एल जे झालं ना तसंच करावं लागेल. म्हणजे पुण्यांदा बाळूला चावडीत उभं करणार तर? दुसरा काय इलाज आहे का? आव ती आला की मग त्याच्याशी बोलते की. इतके दिवस बोलतच आलात ना? हा? हिर्या, तुझा पंचाकडा वय सांग समजा काय व्हायचं ते होऊन दे. लय
नाही झाला. अवं मला समजतं हाय का बाळू चुकतो हाय, पण चावडीत तेवढं नेऊ नका. अहो तुम्ही तरी सांगा की. या काय आणि किती सांगायचं आणि कशापायी सांगायचं? काय चुकतं आहे यांचं? जरा फक्त पोरीकडं काय चुकी आहे तिची पैकी? कशापायी असं जगायचं हिनं? इतका दिवस थांबलंच की. हं? काय होत नाही म्हणल्यावर काय करायचं आम्ही? पैकी तो इथं थांबला असता तर आपापल्यात बोलून काहीतरी ठरवलं असतं. पण तो घडी थांबायच तयार नाही, बोलायच तयार नाही म्हणल्यावर काय करायचं? जा तू हिऱ्या. होय आलोच. पंच पंच पंच. अय्यो अय्यो ए बोपट्या किती दंगा करतोस? ये बा मी काय आणलं आहे अयो लेटर. नीट पत्र. अयो गुंडूसाठीची मुलगी बघितली होती, त्या स्थळाने पाठवलं आहे लेटर. अय्यो अय्यो वैजंता गुंडू. अक्का छोटा मालक आव लवकर या. अय्यो काय झाले? आवडत आहात? अयो हा तात्या एवढा खुश दिसतो आहे, म्हणजे नक्कीच गावात काहीतरी घडलं असेल. नाही हो छोटा मालक, अहो पंच बोलवीत आहे म्हणून मी आवाज दिला. अयो वैजंता बघितलंस का लेटर पत्र? त्या गुंडूसाठी जी मुलगी बघितली ना त्यांच्याकडून आलं लेटर. अय्यो 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 मग सांगताय काय? वाचा पटकन. कधी येणार आहेत ते बघा, तयारीला लागायला पाहिजे. तात्या गावातल्या बायकांना पण बोलवावं लागेल काय? अय्यो हा होय होय, आणि पाहुणे रावळ्यांना बोलून घ्यावं लागेल. ते बेळगावचे पाहुणे काय झालं त्यांना बोलून घ्या ना. अय्यो ए तात्या किती बोलतोस? तोंड बंद कर की रे. वाचू दे मला. अय्यो अप्पा काय झालं? काय लिहिलं आहे पत्रात? यो बोला पटकन. अय्यो त्यांनी स्थळ नाकारले वैजंता. काय काय कारण लिहिले आहे? अय्यो त्यांना बाहेरून कुठून तरी कळले की मी गावकऱ्यांचं छळ करतो, त्यांच्याशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही, अशा घरात त्यांना कन्या द्यायची नाही असं लिहिलं पत्रात. नाही देत का? नको देऊ दे. त्यांच्या मुलीला काही सोने लागले नव्हते. गुंडू आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघू. हा बर, पण यातून आता आपण काही शिकणार आहोत की नाही? अय्यो ए गुंडू तू परत सुरू करू नकोस बघा. तुझ्यासाठी अशा 56 मुली तुझ्या समोर उभ्या करतो. अय्यो माझ्यासाठी एखादी तरी करा. अय्यो नाही तुम्ही बघूच लागले माझ्यासाठी पोरगी, पण परत लवकर बघितलं म्हणजे कसं? आता केस बी पिकायला लागले. हेनरी तो मयप्पाचा जावई आपल्याकडेच येताना दिसतो आहे. अय्यो कुठे? जावई बापू या या. अय्यो आली आली. नमस्कार. राम राम पंच. अय्यो राम 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 जावई बापू. कसं काय यानं केलं तू? आता तुम्हाला तर ठाव असेलच की माझ्या लेकीचं आणि बाळूचं लगीन व्हावं म्हणून आम्ही काय काय आणि किती किती करतोय ते. अयो माहित आहे, पण आपण काय करणार?
बाळू लग्नालाच तयार होत नाही. अय्यो. होय, पण आता सुपारीला बी तयार नव्हता, पण तुम्ही होतात म्हणून सुपारी तरी झाली बघ. अय्यो. पण सुपारीला बी लई वरीच झाला आहे. लग्नाचं वय उलटून चाललं आहे पोरीचं. आता तुम्हीच काय तो आधार आहे आमचा. तुम्ही ध्यान दिलं तर काहीतरी होईल तरी. अय्यो जावई बापू, मी काय करणार? अय्यो, चावडीवर आणलं तर काहीतरी होऊ शकेल. नाहीतर आम्ही सांगितल्याने बाळू लग्नाला थोडीच तयार होणार. होय होय. अय्यो, बाळू जर लग्नाला तयार नसेल तर आपण जबरदस्ती का करतो आहोत म्हणतो मी. हो छोटे मालक, अहो लगीन नाही करून कसं जमन. आता यांच्या पोरीची सुपारी झाली आणि लगीन नाही झालं म्हणल्यावर कोण लगीन करण का तिच्यासोबत. होय, काय म्हणता जावई बापू? होय, म्हणून पंच काय बी करा, त्या बायाला लग्नासाठी तयार करा बघा. चावडी भरवा, काय बी करा. अय्यो, असं असेल तर काळजी करू नका, लग्न झालंच म्हणून समजा. अय्यो. होय. हा, एकदा का चावडी मोर उभा केला विषय संपला ना. सुपारी कशी एका दिवसात झाली, लगीन 2 दिवसात होईल. पंच मोर कोणी मोठं एक काय. होय होय होय. अय्यो. तुम्हाला जसं बरं वाटेल तसं होऊ द्या बघ. अय्यो, आम्हाला बरं वाटेल असे नाही. तुमच्यासाठी जे योग्य असेल ना तेच करू आपण. आणि बाळूशी आमचे काही वैर नाही. जे योग्य असेल तेच करण्याचा प्रयत्न असेल आमचा. अय्यो, बाळूला लग्न करावंच लागेल जावई बापू. तुम्ही काही काळजीच करू नका, झालं म्हणून समजा. लय उपकार होतील बघा. अय्यो, उपकार काय त्यात? माझं काम आहे जावई बापू. हा, तुम्ही आता जा, काळजी करायची नाही, मी करतो काय करायचं ते. अय्यो. होय होय, येतो. अय्य, राम राम. मला अजून बी वाटतं आहे तर जावई बापूंनी थांबायला पाहिजे होतं. वाटतं तर मला बी तसं. काय काय होत आहे का तसं? आपला लोक आपलं ऐकत नाही. काय बोलायचं आणि कुठल्या तोंडानं थांबा म्हणायचं. म्हणून काय चावडीत उभं करायचं का? अहो, आम्ही अजून काय करायला पाहिजे होतं सांगा. हिऱ्यानं तुम्हाला विचारलं होतं ना, तुम्ही काय म्हणले? मी काय बोलू? अहो, मला समजतं हाय का बाळू चुकतो हाय, पण ज्या माणसांकडे तुम्ही त्याला घेऊन जाणार आहात ती माणसं चांगली नाहीत. हे काय बी असं पर लगीन ठरवण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते ते करायचं हे मला ठाव आहे. आणि जावई बापू म्हणले ना का समोरासमोर जे काय असेल ते बोलला असता तर विचार केला असता. बोलाय ना ग वय. असं वागून चालणार आहे का? तूच सांग. काय नाही माझ्याकडे सांगाया बी आणि बोलाया बी. माझं बी मत आहे का हे लगीन व्हावं, त्याला माझा विरोध नाही, पण हे समजा तेवढं चावडीवर जाय ना ग होतं.